नमस्कार 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंखे तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या MST CET क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MST CETचा नेक्स्ट टॉपिक वरील जी MCQ लास्ट टॉपिकमध्ये आपण काय पाहिलं तर बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्याच्या रिगार्डिंग सर्व कन्सेप्ट आपण पाहिलेले आहेत. त्या कन्सेप्टवर आधारित काही MCQ क्वेश्चन्स आहेत जे त्या कन्सेप्टवर विचारलेले आहेत आणि जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले आहेत म्हणजे PYQ ते क्वेश्चन्स आज आपल्याला काय करायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत. चला आता आपल्याला काय विचारलेलं आहे, पहिला क्वेश्चन बघून घ्या की इन विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल 2 पाय बॉन्ड्स आर प्रेझेंट. आता असा कोणता मॉलिक्यूल आहे की त्या मॉलिक्यूलमध्ये किती पाय बॉन्ड प्रेझेंट आहेत, 2 पाय बॉन्ड प्रेझेंट आहेत, ते आपल्याला शोधायचं. बरं, आपल्याला माहिती आहे की पाय बॉन्ड म्हणजे काय, सिग्मा बॉन्ड म्हणजे काय. सपोज सिंगल बॉन्ड असेल, डबल बॉन्ड असेल आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर सिंगल बॉन्ड असेल तर तो काय असणार आहे, सिग्मा असेल. डबल बॉन्ड असेल तर त्यातला एक सिग्मा आणि एक पाय असेल. तीन बॉन्ड असेल तर त्यातला एक सिग्मा आणि राहिलेले 2 काय असतात, पाय बॉन्ड असतात. मग आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, दिलेल्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रक्चर फाइंड आउट करायचं आहे. आणि स्ट्रक्चर ड्रॉ केल्यानंतर त्याच्यामध्ये मग सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे का, डबल बॉन्ड प्रेझेंट आहे का, ट्रिपल बॉन्ड आहे. आता आपल्याला 2 पाय म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी काय पाहिजे, एक ट्रिपल बॉन्ड पाहिजे. काय पाहिजे, एक ट्रिपल बॉन्ड किंवा काय पाहिजेत, 2 डबल बॉन्ड पाहिजेत. काय पाहिजे, 2 डबल बॉन्ड. असं जर स्ट्रक्चर आपल्याला भेटलं तर आपलं ते काय असणार आहे, आन्सर असणार आहे. चला आपण बघून घेऊ याच्यामध्ये कोणता आन्सर येते की पहिला दिलेला आहे C2H6. काय दिलेलं आपल्याला, C2H6. बघा कार्बन किती आहेत, 2. ओके, आणि आपल्याला हायड्रोजन जोडायचे किती आहेत, 6 जोडायचे. कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, 4 आहे. याचा अर्थ कार्बन जास्तीत जास्त किती बॉन्ड तयार करणार आहे, 4 बॉन्ड तयार करणार आहे. मग आपण बघितलं पहिलं जे इक्वेशन आहे ए नावाचा ऑप्शन बघून घ्या की काय आहेत की दिलेलं याला आपण काय ऍड केले, हायड्रोजन ऍड केले. बघा तर फॉर्म्युला तयार झाला, किती कार्बन आहेत, 2 आहेत म्हणजे C2 आणि हायड्रोजन किती मिळाले आपल्याला, 6. सगळेच काय बॉन्ड आहेत त्याच्यामध्ये तर सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहेत. याचा अर्थ सगळेच काय झाले, सिग्मा बॉन्ड झाले. सगळेच काय झाले, सिग्मा बॉन्ड झाले. चला दुसरा ऑप्शन बघून घेऊ आपण, C2H4. काय बघायचं आपल्याला, C2H4. मग आपण फॉर्म्युला लिहिला बघा, C2 जेवढे कार्बन असतील ते पहिल्यांदा लिहून घ्यायचे. जेवढे कार्बन असतील ते ओळीने लिहून घ्यायचे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये किती हायड्रोजन आहे ते जॉईन करायचे. मग नंतर त्याच्यामध्ये डबल बॉन्ड तयार होतो, ट्रिपल बॉन्ड तयार होतो, ते आपण पाहिजे. चला C2H4 म्हणजे 2 कार्बन आहेत आणि हायड्रोजन किती आहेत, 4 आहेत. मग मी काय केलं, ह्या कार्बनला एक हायड्रोजन म्हणजे 2 कार्बनला 2 हायड्रोजन प्रोव्हाइड केले. आता ह्याच्यामध्ये बॉन्ड करायचं. कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, 4 आहे. आता इथे एक बॉन्ड तयार केला, किती झाले, इथे 3 झाले. अजून किती पाहिजे, 1. म्हणजे आता बघा कार्बनची, हे लक्षात ठेवायचं, दरवेळी आपल्याला कार्बनची व्हॅलेन्सी चेक करायची आहे. कार्बनची व्हॅलेन्सी किती असली पाहिजे, 4 असली पाहिजे. म्हणजे कार्बननं किती बॉन्ड तयार केले पाहिजेत, 4 बॉन्ड तयार केले पाहिजेत, 4 बॉन्ड तयार केले पाहिजेत, तर ते कंपाऊंड ओके असेल, करेक्ट असेल. बघा दुसरा ऑप्शन आपण बघितला, बी नंबरचा ऑप्शन आहे. फॉर्म्युला आपला काय, C2H4 आहे आणि याच्यामध्ये बघा किती झाले, कार्बन झाले किती, 2 आणि हायड्रोजन किती झाले, 4. याचा अर्थ याच्यामध्ये एकच काय डबल बॉन्ड आहे. याचा अर्थ एक पाय बॉन्ड याच्यामध्ये काय आहे, प्रेझेंट आहे. एक पाय बॉन्ड प्रेझेंट आहे. ह्याच्यामध्ये पाय बॉन्ड प्रेझेंट आहे का, नाही. म्हणजे टोटल पाय बॉन्ड याच्यामध्ये किती आले, 0 आले. ह्याच्यामध्ये पाय बॉन्ड किती आला, 1 आला. चला थर्ड नंबरचा ऑप्शन चेक करू आपण, कारण हे ऑप्शन चेक केल्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही की याच्यामध्ये डबल बॉन्ड एक्झिस्ट करतोय का ट्रिपल बॉन्ड एक्झिस्ट करतोय. ओके चला सी नंबरचा ऑप्शन चेक करू. कार्बन किती आहेत, कार्बन 2 आहेत. किती आहेत कार्बन, 2. आणि हायड्रोजन किती आहेत, 2. मग मी हायड्रोजन इथे एक लिहिला आणि इथे एक हायड्रोजन लिहिला. आता कार्बनची व्हॅलेन्सी मला सॅटिस्फाय करायची आहे. 4 बॉन्ड तयार झाले पाहिजेत. किती झाले, 2. मग आता हे 3 आणि इथे किती झाला, 4. म्हणजे आता हा मॉलिक्यूल तयार झाला. ओके C2H2 ॲसिटिलीन नावाचा मॉलिक्यूल आहे. ओके म्हणजे हा झाला सी नंबरचा ऑप्शन. आणि डी नावाचा ऑप्शन बघा, किती कार्बन आहेत, 3 आहेत. म्हणजे 1 2 3 आणि त्याला हायड्रोजन जोडायचे आपल्याला किती, 6 जोडायचे आहेत. ओके म्हणजे काय केलं, 1 2 इथं हायड्रोजन घेतला, इथं हायड्रोजन घेतला, इथं हायड्रोजन घेतला. किती झाले, 3 हायड्रोजन झाले. अजून किती जोडायचे आहेत आपल्याला, तर 3 जोडायचे आहेत. मग मी काय केलं, इथं काय केला, डबल बॉन्ड घेतला. काय घेतला, इथं डबल बॉन्ड. ओके इथं डबल बॉन्ड घेतला तर किती होईल बघा, 5 होईल. म्हणजे इथं हायड्रोजन एक कमी करावा लागेल. चला बरोबर, पुढे आता 1 2 इथं एक हायड्रोजन जोडला, राहिले किती हायड्रोजन, माझ्याकडे अजून 2 हायड्रोजन राहिले. म्हणजे इथे एक हायड्रोजन जाईल आणि इथे एक हायड्रोजन. ओके आपण काय करायचं, कार्बनची व्हॅलेन्सी चेक करून आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे हा डी नंबरचा ऑप्शन झाला. सॅटिस्फाय झाले का बघून घ्या. 1 2 3 कार्बन, 3 कार्बन, हायड्रोजन 1 2 3 4 5. अजून एक पाहिजे, या ठिकाणी आला बघा 5.
ओके, आणि 6 झाले टोटल, 1 2 3 4 5 6. पण याच्यामध्ये एकच डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, तर नीट समजून घ्या. मी स्लो मध्ये घेतोय, म्हणजे तुम्हाला अशा टाईपचा क्वेश्चन जरी आला तर तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. ओके, काही नाही, ॲज इट इज बघितला सुद्धा सॉल्व्ह केला असेल, पण आता आपण स्टेप बाय स्टेप समजून घेतोय, आणि मग तुम्ही सॉल्व्ह करत असताना प्रॅक्टिसमध्ये डायरेक्टली बघितलं तर तुम्हाला इझिली हे सॉल्व्ह करता येईल. ह्याच्यामध्ये पाय बॉन्ड बघितलं 0, ह्याच्यात पाय बॉन्ड किती आहेत 1. आता इथं बॉन्ड काय आला, ट्रिपल बॉन्ड आला. ट्रिपल बॉन्ड आला याचा अर्थ काय आला, 1. या ट्रिपल बॉन्डला 1 काय आहे, सिग्मा, आणि राहिलेले 2 काय मिळतील आपल्याला, पाय बॉन्ड मिळतील. म्हणजे किती पाय बॉन्ड मिळाले आपल्याला, 2 पाय. म्हणजे पाय किती पाय मिळाले आपल्याला, 2. ह्याच्यामध्ये एकच डबल बॉन्ड आहे, याचा अर्थ 1 पाय बॉन्ड काय आहे, प्रेझेंट आहे. याचा अर्थ ऑप्शन नंबर आपला सी तर काय आहे, करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर सी काय मिळाला आपल्याला, करेक्ट ऑप्शन मिळाला. बघा, सिंपल आहे. ह्याच्यात जे बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे खूप सिंपल टॉपिक आहे. हा, त्याचा यूज करायचा, तुम्हाला लक्षात घ्या. बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे पुढे आपल्याला खूप सारे ह्याच्यामधली इन्फॉर्मेशन बाकीच्यामध्ये वापरायचे आहे. म्हणजे पुढे जाऊन आपल्याला हायड्रोकार्बन बघायचं आहे, आणि 12वीचे सगळे टॉपिक म्हणजे अल्कोहोल, त्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड, इस्टर, फेनॉल, अल्कोहोल, या सगळ्यामध्ये आपल्याला हा पार्ट गरजेचा आहे. त्यामुळे बेसिक इन्फॉर्मेशन आपण कन्सेप्ट क्लास लेक्चरला कंप्लीट केलेलेच आहेत. आज आपण त्याच्या फक्त MCQ पार्ट बघतोय. हे स्ट्रक्चर ड्रॉ केल्यानंतर आपल्याला समजलं की सी नंबरचे ऑप्शन जो आहे, ॲसिटिलीन नाव आहे त्याचं, तर त्याच्यामध्ये किती एक ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे, आणि एक ट्रिपल बॉन्ड म्हणजेच काय झालं, त्याच्यामध्ये 2 पाय बॉन्ड काय आहेत, एक्झिस्ट करतात, ते काय आहेत, प्रेझेंट आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. काय सांगितलेलं आहे, व्हॉट इज द मोलार मास. तर मोलार मास कॅल्क्युलेट करायचा आहे. कोणत्याही कंपाऊंडचं मोलार मास दिलेला फॉर्म्युला, हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला, याच्यामध्ये मोलार मास फाइंड आउट करायचा आहे. याआधी त्याचा आपल्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला, मॉलिक्युल फॉर्म्युला आधी कॅल्क्युलेट करावा लागेल. जर मॉलिक्युल फॉर्म्युला व्यवस्थित कॅल्क्युलेट केला तर आपण त्याचा मोलार मास इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. जर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करताना जर चुकला तर मात्र मग तुमचा येणारा आन्सर हे काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. बघा, ज्या ठिकाणी काहीच नाही त्या ठिकाणी कोण असणार आहे, कार्बन असणार आहे. ज्या ठिकाणी काहीच नाही, पहिल्यांदा मी क्लिअर करून घेतो क्वेश्चन, म्हणजे हा जी डायग्राम दिलेली आहे ती, ज्या ठिकाणी काहीच नाही त्या ठिकाणी कोण आहे, कार्बन आहे. आणि कार्बनला बॉन्ड आता सांगितलं किती पाहिजे, 4 बॉन्ड पाहिजेत. एक ऑलरेडी आहे, राहिले किती, 3. आणि ते जे अटॅच केलं त्याला काय अटॅच करायचा, हायड्रोजन. ओके, ह्या ठिकाणी पण बघा इथं काहीच नाही, म्हणजे इथं कार्बन आहे. म्हणजे आपल्याला काय करायचे, 3 बॉन्ड द्यायचे. म्हणजे आता इथे H हायड्रोजन, आणि इथे काय मिळालं आपल्याला, हायड्रोजन. ओके, आता पुढे जाऊन आता ह्या ठिकाणी काय आहे, तिथं पॉईंट आहे, याचा अर्थ इथं कार्बन आहे. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी पॉईंट आहे या ठिकाणी कार्बन, इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे, सगळ्या ठिकाणी काय कार्बन आहे. आणि याचा अर्थ कार्बनची व्हॅलेन्सी आपल्याला 4 आहे ही माहिती आहे. ती सॅटिस्फाय करत असताना त्याला हायड्रोजनची मदत घ्यायची आहे, आणि मग आपल्याला फॉर्म्युला क्रिएट होईल. डायरेक्टली तुम्ही घेतलं इथे MEET आणि हा घेतला तर चुकणार, 100% चुकणार. त्यामुळे काय करायचं, दिलेल्या याच्यामध्ये अशा पद्धतीचं तयार करून घेतलं तर आपल्याला इझिली लक्षात येतात की कुठं काय प्रेझेंट आहे. ओके, चला बघून घ्या. आता इथं कार्बनला किती बॉन्ड तयार झाले, 1 आणि 2. किती पाहिजेत, 4 पाहिजेत. म्हणजे आपण काय केलं, 2 बॉन्ड घेतले. मी इथे कसा दाखवला, इथे काय, मग काय जोडायचं त्याला, हायड्रोजन दाखवायचे. किती बॉन्ड झाले बघा, 1 2 3. अजून एक पाहिजे, मग इथे घेतला हायड्रोजन. ओके, इथं कार्बन आहे, हा किती बॉन्ड आहेत, 2 आहेत. म्हणजे अजून किती पाहिजेत, 2 पाहिजेत. म्हणजे इथे एक वर दाखवला, इथे खाली दाखवला. इथं काय झालं, हायड्रोजन, आणि इथं हायड्रोजन. ओके, हे सगळं केल्यानंतर आपल्याला पूर्ण आता स्ट्रक्चरमध्ये किती कार्बन प्रेझेंट आहेत आणि किती हायड्रोजन प्रेझेंट आहेत हे आपल्याला कळालं. ओके, आता काउंट करायचे काय काय याच्यामध्ये आहेत. इथं अजून एक लक्षात घ्या, ET लिहिलेलं आहे. ET म्हणजे इथिल, म्हणजे काय, इथिलीन C2H5, आणि ME म्हणजे मिथिल, म्हणजे काय मिळालं आपल्याला, CH3. ओके, ते लक्षात ठेवायचं. म्हणजे ETच्या ठिकाणी काय रिप्लेस केलं, मी C2H5 रिप्लेस केलं, आणि MEच्या ठिकाणी काय रिप्लेस केलं, CH3 रिप्लेस केलं. काय केलं, CH3 रिप्लेस केलं. ओके, आता समजून घ्या. आता काय करायचं, कार्बन काउंट करायचे, त्यानंतर हायड्रोजन. 2च आहेत, हायड्रोकार्बन आहे. कार्बन आणि हायड्रोजनच फक्त काय करायचंय, काउंट करायचंय. बघा कार्बन किती येतात मोजून घ्या. आता बघा, ET मधले पहिले 2 आणि ME मधला 1 3. ते पहिल्यांदा काउंट केलं, पुढचं बाकीच करू आपण. म्हणजे काय काय निघून गेलं बघा. इथं आले किती, 2, आणि इथं काय आला, 1. 3 झाले, 4 4 5 6 7 8 आणि 9. किती मिळालं आपल्याला, 9 कार्बन मिळाले. टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 9 मिळाले. किती मिळाले, 9. कुठं फॉर्म्युला लिहू, इथं लिहितो आपण. टोटल इथं समज डायरेक्ट कार्बन किती मिळाले आपल्याला, 9 मिळाले. बघा पुन्हा एकदा काउंट करू आपण वाटल्यास. इथं किती आहेत, इथिलीनचे 2. बघा इथं
मिथिलचे किती 1, 2 आणि 1 ते आलं 3. इथं काय झालं 4 5 6 7 8 9 किती मिळाले 9. आता हायड्रोजन काउंट करायचे. आधी हे काउंट करून घेऊ आणि मग त्याच्यात ॲडिशन करायचे. हे किती आहेत 5, त्यानंतर इथे 3 किती झाले 8 झाले. ओके 8. त्यानंतर किती झाले 9 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 किती मिळाले 19 मिळाले. ओके अजून एक राहिला बघा. असं गडबडीत होऊन जातं या ठिकाणी. या ठिकाणी कार्बनला 3 आहेत म्हणजे इथे एक राहिला आपला हायड्रोजन 19 आणि हा एक काय झाला 20 झाला. म्हणजे फॉर्म्युला काय तयार झाला C9H20 तयार झाला. काय तयार झाला C9H20. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं मोलार मास कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आपण काय करणार C9 म्हणजे बघा कार्बनचं मास किती आहे इथे दाखवू आपण. ओके कार्बनचं मास किती आहे तर किती कार्बन मिळाले 9. एकाचं मास किती आहे तर ते आहे 12. कार्बनचं एकाचं काय मास 12 आहे. पुढं त्यानंतर कोण आला हायड्रोजन. किती हायड्रोजन दिलं 20 आणि एकाचं मास किती आहे 1. ओके मग आता काय करायचं 12चं टेबल मला 92 काय अष्टोदर्श म्हणजे काय 108 आणि राहिले हे किती आहेत आपले 20. मग किती मिळालं आपल्याला 8 to 1 किती मिळालं आपल्याला 8 म्हणजे 1 to 8 128 ग्रॅम पर मोल मिळालं. काय मिळालं आपल्याला 128 ग्रॅम पर मोल. बघा सिंपल होतं काय अवघड नाही. फक्त मी आता हे स्लोमध्ये चाललेलं आहे आपल्याला कारण तुम्हाला समजण्यासाठी. अदरवाईज तुम्ही डायरेक्टली पटपट पटपट कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला हे इझिली आन्सर इझिली भेटणार आहे. ओके हे सगळं कॅल्क्युलेशन करा हे लिहित बसा असं काय आहे का तर नाही. म्हणजे तुम्ही इझिली जे प्रॅक्टिस होत जाईल तसं तुम्ही इझिली काय करणार आहे काउंट करू शकता. इथं एक कार्बन याचा अर्थ 3 हायड्रोजन असेल अशा पद्धतीने काउंट करा. कसेही करा फक्त आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला काय आलं पाहिजे आन्सर काय झालं पाहिजे निघलं पाहिजे. चला पुढचं बघा काय दिलेलं आहे द फॉर्म्युला ऑफ सेकंड होमोलोगस ऑफ कार्बोझॅलिक ऍसिड. सेकंड सांगितलेलं आहे. मग आता फर्स्ट म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन किती असणार आहे 1 असणार आहे. फर्स्ट म्हणजे कार्बन काय असणार आहे 1 असणार आहे. मग आता बघा कार्बोझॅलिक ऍसिड माझा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय आहे तो तर C डबल बॉन्ड OOH आणि कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी मी हायड्रोजन घेतला आणि काय तयार झालं HCOOH किंवा असं लिहिलं जातं कसं हे HCOOH फॉर्मिक ॲसिड. ओके आता याच्यामध्ये सेकंड विचारलेलं आहे म्हणजे होमोलोगस सिरीजमध्ये कशाची ॲडिशन होते CH2 कशाची ॲडिशन होते CH2 म्हणजे हा फर्स्ट असेल. सेकंड कॅल्क्युलेट करायचं असेल तर दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये CH2 मॉलिक्युलची काय करायची ॲडिशन करायची. मिथिलीन मॉलिक्युलची CH2 मॉलिक्युलची ॲडिशन करायची. मग ॲडिशन केली बघा काय झालं बघा हा CH2 आणि हा H काय तयार झाला CH3 आणि पुढं काय ॲज इट इज आहे COOH म्हणजे काय तयार झालं CH3COOH ॲसिटिक ॲसिड तयार झालं. बघा ऑप्शन आहे का त्याच्यामध्ये तर आहे. कोणता ऑप्शन मिळाला आपल्याला बी नावाचा ऑप्शन मिळाला. काय मिळालं CH3COOH. मग तुम्हाला कोणताही विचारू दे म्हणजे फोर्थ विचारू दे सेकंड विचारू दे थर्ड विचारू दे लक्षात ठेवायचं 1 ने इन्क्रीज करायचं असेल तर CH2 ॲड करायचं. 1 ने काय करायचं इन्क्रीज करायचं असेल तर काय ॲड करायचं CH2 ॲड करायचं. ओके बाकीचं मग काय याच्यात अडचण नाही. तुम्हाला आता हा काय होईल बघा हे लक्षात येतं. बघा हे तर काय फर्स्ट आहे. हा काय झाला फर्स्ट. हा काय झाला सेकंड झाला. पुढं हा कोण झाला बघा किती आलंय की 1 असेल तर कार्बन 1च होता याच्यामध्ये. मग हा 2 झाले मग 2 कार्बन झाले 1 2 3 आणि मग काय झालं हा थर्ड होमोलोगस सिरीज झाला थर्ड. ओके हा C6H5 ते बेंझोइक ॲसिड आहे तो त्याच्यामध्ये येतच नाही. चला क्वेश्चन नंबर 4 बघून घ्या म्हणजे आपल्याला क्वेश्चन नंबर 3चा आन्सर समजलाय. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितले आपल्याला की विच अमंग द फॉलोइंग इज अ हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड. आधी पहिल्यांदा आपल्याला पाहिजे की ॲरोमॅटिक म्हणजे काय एनी सायक्लिक प्लेनर कॉन्जुगेटेड हॅव्हिंग 4n+2 पाय इलेक्ट्रॉन. हके रूल जो आहे तो आपल्याला माहिती आहे की काय पाहिजे एनी सायक्लिक प्लेनर कॉन्जुगेटेड आणि 4n+2 पाय इलेक्ट्रॉन जर असेल तर ते ॲरोमॅटिक असेल. फक्त ॲरोमॅटिक पाहिजे का नाही. त्याच्या आधी एक शब्द विचारला काय विचारलेला आहे हेट्रोसायक्लिक. हेट्रोसायक्लिक कधी होईल जर हेट्रो ॲटम त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर त्या जे ॲरोमॅटिक रिंग आहे त्या ॲरोमॅटिक रिंगमध्ये
रिंगमध्ये काय असला पाहिजे, हेट्रोसायक्लिक इलेमेंट पाहिजे. ओके, मग बघा इथं काय दिलेला, हा तो दिलेला आहे, कोण आहे, सायक्लोहेक्झेन आहे. कोण आहे, सायक्लोहेक्झेन. अरोमॅटिक आहे का, याच्यात अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड प्रेझेंट नाही. ओके, बी नंबर. पहिलं तर ते बघून घ्या, अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड आहे का बघा, डबल बॉन्ड सिंगल, परत इथे सिंगल, याचा अर्थ अरोमॅटिक नाही, पुढचं बघायची गरजच नाही. त्यानंतर बघा सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल बेन्झिन आहे आणि हा अरोमॅटिक आहे. कोण आहे तो, अरोमॅटिक. फक्त आपल्याला अरोमॅटिक पाहिजे का, नाही, तो काय पाहिजे, हेट्रोसायक्लिक. म्हणजे अरोमॅटिक मध्येच रिंगमध्ये हेट्रो ॲटम असले पाहिजेत. मग इथे बघा कोण आला याच्यामध्ये, तर आला नायट्रोजन. कोण आला याच्यामध्ये, म्हणजे बघा डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल. ओके, सायक्लिक आहे, प्लेनर आहे, कॉन्जुगेटेड आहे. कॉन्जुगेटेड म्हणजे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड. आणि हॅव्हिंग ह्याच्यामध्ये कोण पाहिजे होता, तर हेट्रो ॲटम पाहिजे होता. म्हणून आपल्याला ऑप्शन काय मिळाला, डी ऑप्शन भेटलं. कोण ऑप्शन मिळाला आपल्याला, डी ऑप्शन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ आपण. सोपं आहे, त्याच्यात काय असं अवघड नाही. बघा पुन्हा एकदा ते चालेल, त्या टाईपचं क्वेश्चन काय सांगलेलं आहे, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ मोल ऑफ कार्बन. म्हणजे आपल्याला कार्बन पण कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि हायड्रोजन कॅल्क्युलेट करायचे आहेत, रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन एन मोल ऑफ मॉलिक्यूल रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग स्ट्रक्चर. एन म्हणजे एनी नंबर. एन म्हणजे काय, एनी नंबर. मग आता काय करायचं, असं जर एन विचारलेलं असेल तर एनी नंबर आहे, त्यामुळं जे नंबर येणार आहे, जो नंबर येणार आहे कुठलाही, समजा कार्बनचा काय आला, 10 आला, तर त्याला फक्त एन जोडायचं. हायड्रोजनचं 15 आला, 16 आला, 16 आलं, त्याला काय जोडायचं, फक्त एन जोडायचं. एनी नंबर, एन म्हणजे काय, एनी नंबर. म्हणजे 1 मोल आला तर किती आहेत, 10 आहेत. आणि 2 मोल आला तर 10 × 2 करावं लागेल. एवढंच लक्षात ठेवायचं. आता मगाशी जसं आपण फॉर्म्युला फाइंड आउट केला, कॅल्क्युलेट केला, त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म्युला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. एकदा का फॉर्म्युला तुम्ही फाइंड आउट केला तर मात्र मग काय, फॉर्म्युला समजला की सगळे ॲज ए रिएक्शन सॉल्व्ह करता येते. बघा आता मी ह्याच रिएक्शनमध्ये दिलेल्याच फॉर्म्युलामध्ये करून टाकतो. आता इथं काय, काहीच नाही, म्हणजे कोण आहे, कार्बन आहे. इथं काहीच नाही, इथं काय, कार्बन, इथं कार्बन, कार्बन आणि इथं आला कार्बन. ओके, किती कार्बन मिळाले मला, 5 कार्बन मिळाले. 1 2 3 4 5. याचा अर्थ ऑप्शन नंबर बी माझा काय असणार आहे, येणार नाही, कारण कार्बन आणि हायड्रोजन विचारलेला आहे. आणि सी काय झाला, कॅन्सल झाला, फक्त कार्बनवरूनच. ओके, आता पुढचं काय स्टेप आहे, कार्बनची व्हॅलन्सी किती असली पाहिजे, 4 असली पाहिजे. ओके, मग 4 करायची आपल्याला. आणि कुणाची मदत घ्यायची, हायड्रोजनची मदत घ्यायची. इथं कार्बनला किती बॉन्ड झाले, 3. इथं काय येणार आहे, 1. इथं कार्बनला किती बॉन्ड झाले, 1 2 3 4 4 ऑटोमॅटिक म्हणजे सॅटिस्फाय झालेला आहे. हा कार्बन बघा 1 आणि 2 आहे, याचा अर्थ इथे 1 आणि इथं काय पाहिजे, 2 पाहिजेत, म्हणजे 2 हायड्रोजन. इथं बघा हा कार्बन आहे, किती बॉन्ड झाले, 1 2 3, म्हणजे अजून 1 पाहिजे, म्हणजे इथं काय गेला मी, 4 झाला. ओके, त्यानंतर कार्बनला काय आहे, एकच बॉन्ड आहे, म्हणजे 3 पाहिजेत, म्हणजे काय 1 2 आणि 3. इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन आणि इथं हायड्रोजन झालं. ओके, मग आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचे हायड्रोजन किती मिळतात हायड्रोजन. तर बघा किती मिळाले हायड्रोजन, बघा की या ठिकाणी 1 हायड्रोजन मिळाला, 1 झाला. त्यानंतर कुठं झाला, इथं 2, इथं 3 4 5 6 7. आता इथंपर्यंत थांबतेला तुम्ही 7 5. पण ह्या OH मध्ये पण काय आहे, हायड्रोजन प्रेझेंट आहे. OH मध्ये पण काय प्रेझेंट आहे, हायड्रोजन प्रेझेंट आहे. याचा अर्थ बघा किती झाले, हे किती 1 2 3 4 5 6 7 आणि हा एक काय झाला, 8 झाला. म्हणजे काय मिळालं आपल्याला, 5 कार्बन मिळाले आणि काय मिळाले, 5 काय मिळाले आपल्याला, कार्बन 5 आणि हायड्रोजन किती मिळाले, 8 मिळाले. आणि एन नंबर पाहिजे तर फक्त एन काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे ऑप्शन काय मिळाला आपल्याला, ए मिळाला. बघा काही वेळा हा OHचा हायड्रोजन काउंट करायला आपण विसरून जातो, OHचा हायड्रोजन काउंट करायला विसरून जातो. आणि तरी सुद्धा या ठिकाणी तेच ऑप्शन दिलेलं आहे बघा, 5N आणि 7N. आपल्याला वाटणार की हा ऑप्शन आहे, याचा अर्थ आपलं करेक्ट आहे, आपण परत का हेच करणार नाही. पण लक्षात ठेवा, OHचा सुद्धा हायड्रोजन आपल्याला काय करायचं आहे, OHचा सुद्धा हायड्रोजन आपल्याला काय करायचं आहे, काउंट करायचं आहे. म्हणजे ऑप्शन आपल्याला काय मिळणार आहे, ए ऑप्शन भेटेल. काय भेटेल आपल्याला, ऑप्शन ए. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. ओके, आता IUPAC नॉमेनक्लेचर कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, फाइंड आउट करायचं आहे. तर IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. IUPAC म्हणजे काय, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, जे आपण थेरी कन्सेप्टमध्ये पाहिलेलं आहे. ओके, मग आता याला काय द्यायचं आहे, तर नंबरिंग द्यायचं. नंबरिंग कोणाकडून द्यायचं ते आपल्याला समजलं पाहिजे. काय करायचं, नंबरिंग कुठून द्यायचं ते समजलं पाहिजे. पहिला रूल आपल्याला माहिती आहे काय, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. पहिल्यांदा काय करायचे, जेवढी लॉंगेस्ट
कंटिन्युअस कार्बन चेन आपल्याला सिलेक्ट करता येईल ती करायची. ओके, ती केल्यानंतर नंबरिंग अशा साईडनं द्यायचं ज्या साईडला की फंक्शनल ग्रुप आले पाहिजेत किंवा प्रायोरिटीचे ग्रुप लवकर आले पाहिजेत. जे आपण जी प्रायोरिटीचे ग्रुप बघितलेले आहे, सिरीज पाहिलेले आहे, त्या प्रायोरिटीच्या ग्रुपनुसार समजा सेम पोझिशनला जर आला, सेम पोझिशनला हेच एक्झाम्पल आपण क्लिअर करू म्हणजे तुम्हाला इझिली समजेल की किती याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन आपण हायेस्ट होऊ शकतात. चला बघून घ्या. जर मी इथून गेलो, बघा काय गेलो, इथं घेतला 1, इथे घेतला 2, इथे घेतला 3, इथे घेतला 4. ओके, इथं काय क्लोरीन आहे, मग इथं काय जाणार आहे 5 जाईल, म्हणजे 5 कार्बन ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. मी असं जर गेलो असतो काय 1 2 3 4 तर 4 झाले असते, किंवा असं गेलो असतो 1 2 3 4 तर 4 झाले असते, 1 2 3 4 4 झाले असते. म्हणजे काय की ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 याचा अर्थ हे बरोबर आहे, आपण जे काय दिलेले आहे नंबर काउंट केलेले आहेत. ओके, आता हे नंबरिंग मग एक तर काय होणार आहे नंबर, तर इकडून येऊ शकतो, बघा हे मी दिलेलं आहे, पण आता इकडे येऊ शकतो, काय येऊ शकतं, इथं 1 येऊ शकतं, इथं 2, इथं 3, इथं 4 आणि इथं 5, असं दोन्ही होऊ शकतं ना. ह्या साईडनं नंबरिंग करू शकतो किंवा त्या साईडनं नंबरिंग करू शकतो. आता हे कशावर डिपेंडंट आहे, तर कशावर डिपेंडंट आहे, तर ह्याच्यामध्ये दोन गोष्टी दिसतात. बघा काय दिसतंय आपल्याला, एक क्लोरीन दिसतोय, काय दिसतोय आपल्याला क्लोरीन, आणि दुसरा काय दिसतोय डबल बॉन्ड, क्लोरीन आणि डबल बॉन्ड. मग आता इकडून जर आलं तर 2 नंबरला आला क्लोरीन, आणि इकडून जर आलं तर 2 नंबरला आला डबल बॉन्ड. मग आता दोन्ही सेम पोझिशनला आहे, मग 2 सेम पोझिशनला असेल तर ज्याची प्रायोरिटी हायर त्याला पहिल्यांदा प्रायोरिटी द्यायची, ज्याची प्रायोरिटी काय असेल हायर असेल त्याला पहिल्यांदा प्रायोरिटी द्यायची. मग आता डबल बॉन्ड आणि क्लोरीन मध्ये कुणाला प्रायोरिटी जास्त आहे, तर ते डबल बॉन्डला. कुणाला आहे ते डबल बॉन्ड. याचा अर्थ जे पहिलं आहे, जे ब्ल्यू कलर मध्ये लिहिलेलं आहे त्याची प्रायोरिटी जी आहे ती करेक्ट प्रायोरिटी आहे, आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं, हे सॉल्व्ह करायचं. मी रेडचं काय करतो, काढून टाकतो, म्हणजे आपल्याला जम्बलिंग होणार नाही. ओके, चला आता 1 2 3 4 5, 5 म्हणजे कोण तयार झाला, तो तयार झाला पेंटेन तयार झाला. कोण तयार झाला, पेंटेन. पेंट लिहिलं का लिहिलं, तर ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, आणि तो किती नंबरला प्रेझेंट आहे, 2 नंबरला आहे, म्हणून त्याला काय लिहिलं, तर त्याला लिहिलं 2 नंबरला आहे. आणि डबल बॉन्ड म्हणजे काय लिहितो आपण, ENE. सिंगल बॉन्ड असेल तर ANE, डबल बॉन्ड असेल तर ENE, आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE, जर पॅरेंट असेल तर. ओके, म्हणजे आपलं पॅरेंट मिळाला पेन टू ENE. काय मिळालं आपल्या पॅरेंट, पेन टू ENE मिळालं. ओके, चला आता पुढं. आता ह्याच्यात सबस्टिट्यूशन कोण कोण आहे ते चेक करू आपण. इथं काहीच नाही, मग अशी शिकवलं आपण, तर कार्बन असतो, आणि मग कार्बनची व्हॅलेन्सी करण्यासाठी CH3. मग CH3 म्हणजे कोण तयार झाला, 3 नंबरला. 3 नंबरला कोण आला आहे, तर तो आला मिथिल आला. 3 नंबरला काय आला, मिथिल. आणि 4 नंबरला काय आलेला आहे, तो आहे क्लोरीन आला. काय आला, 4 नंबरला क्लोरीन. मग अशा वेळी आपल्याला काय करायचं, तर ते अल्फाबेटिकली जायचं. काय जायचं आपल्याला, नंबर सेम ठेवायचे, नंबरला चेंज करायचं नाही, पण लिहिताना काय करायचं, अल्फाबेटिकली जायचं. मग आता M आणि C मध्ये अल्फाबेटिकली फर्स्ट काय आहे, तर C प्रेझेंट आहे. मग याला आपण क्लोरीनला काय म्हणतो, तर त्याला म्हणतो क्लोरो म्हणतो. काय म्हणतो त्याला, क्लोरो. मग आपल्याला बघा काय तयार झालं नाव, 4 नंबरला काय आहे, तर क्लोरो तयार झालं, 4 क्लोरो. त्यानंतर 3 नंबरला काय आहे, तर मिथिल ग्रुप अटॅच केला. 3 नंबरला मिथिल. हे क्लोरो आणि मिथिल काय सबस्टिट्युएंट आहेत, आणि आपला पॅरेंट इथं आहे, कोण आहे, पेंट टू ENE. म्हणजे काय झालं, पेंट टू आणि ENE काय मिळालं आपल्याला, 4 क्लोरो 3 मिथिल पेंट टू ENE. ओके, मग आता ऑप्शन बघा कुठं आहे, तो 4 क्लोरो 3 मिथिल पेंट टू ENE. बघा कुठे मिळालं, बघा या ठिकाणी 4 क्लोरो 3 मिथिल पेंट टू ENE. म्हणजे ऑप्शन आपल्याला काय मिळाला, बी करेक्ट ऑप्शन भेटला. बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हेच IUPAC नॉमेनक्लेचर विचारतील तुम्हाला. हे पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, कार्बनची कंटेंट. ओके, पुढे जाऊन तुम्हाला न्यूमॅन प्रोजेक्शन काय, फिशर प्रोजेक्शन म्हणजे काय, 2D स्ट्रक्चर काय, 3D स्ट्रक्चर काय, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, चला पुढे 7 नंबरचा क्वेश्चन बघू. आता थोडंसं आपण स्पीड घेऊ. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द ट्रोपेन इज अ ट्रू. ट्रोपेन कशाला म्हणायचं ट्रोपेनच्या बाबतीमध्ये, तर आपल्याला ट्रोपेनचं स्ट्रक्चर माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे, ट्रोपेनचं स्ट्रक्चर. तर ट्रोपेनचं स्ट्रक्चर माहीत असेल तर आपण ते काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. बघा तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे, म्हणजे ट्रोपेन. बघा बघा हे अशा पद्धतीचं काय स्ट्रक्चर आहे ट्रोपेनचं. आणि आपल्याला
त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, डबल बॉन्ड आणि काय करायचं, बाकीचे एलिमेंट त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. बघा याच्यामध्ये काय होईल, तिथं येणार आहे डबल बॉन्ड. ओके, आणि डबल बॉन्ड आलं की अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड ऍड करायचे आहेत. म्हणजे इथं काय सिंगल आहे, डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल. ओके, आता हे अल्टरनेट सिंगल डबल झालेलं आहे. याच्यामध्ये काय ऑक्सिजन प्रेझेंट आहे. मग आता या केसमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर याचा फॉर्म्युला काय सांगितलेला आहे, C7H6O. बघा ह्याच्यात बघा लक्षात येते, पटापटा सॉल्व्ह करू आपण. इथं काय आहे, 1 2 3 4 5 आणि 6. ओके, कार्बनची बॅलन्स आपण सॅटिस्फाय केले, 4 बॉन्ड झाले. बघा इथं बघा कार्बन आहे 1 2 3 4, म्हणजे किती हायड्रोजन झाले, 1 2 3 4 5 6. किती झाले, 6 झाले. किती पाहिजे आपल्याला, 6. कार्बन हायड्रोजन किती पाहिजेत, 6. कार्बन किती पाहिजेत, तर सगळ्या ठिकाणी कार्बन आहे 1 2 3 4 5 6 7, म्हणजे C7H6 आणि कोण प्रेझेंट आहे, ऑक्सिजन प्रेझेंट आहे. इट इज अ हेट्रोसायक्लिक हॅव्हिंग काय पाहिजे, मॉलिक्युलर फॉर्म्युला C7H6O. ओके, ट्रोपेनसाठी आपल्याला ट्रू करायचा फॉर्म्युला तर बरोबर आला, काय आला, C7H6O. पण हेट्रोसायक्लिक आहे का, त्या रिंगमध्ये डायरेक्टली काय पाहिजे, अटॅच पाहिजे. रिंगला अटॅच नको आहे, तो काय झालाय, रिंगला अटॅच आहे, त्यामुळे तो काय नाही, हेट्रोसायक्लिक नाही, रिंगला अटॅच पाहिजे होता. पुढं, इट इज अ बेन्झोनाइड हॅव्हिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला. काय पाहिजे आपल्याला, बेन्झोनाइड हॅव्हिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर आता बेन्झोनाइड म्हणजे काय पाहिजे, बेन्झिंग रिंग कन्सिस्ट असला पाहिजे. तरी बेन्झिंग रिंग आहे का, तर नाही. बेन्झिंग रिंग कशी असते, तर अशा फॉर्मॅटमध्ये रेंजिंग असते. ओके, ही काय झाली, बेन्झिंग रिंग झाली. ओके, तर बेन्झिंग रिंग आहे का, तर नाही आहे, म्हणजे हा नाही. ओके, पुढे काय सांगितलेलं आहे, इट इज अ नॉन बेन्झोनाइड. बरोबर आहे, हे बेन्झिन नाही म्हणजे नॉन बेन्झोनाइड झाले. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला काय सांगितलेलं, C7H6O. बघा इथं लक्षात घ्या, इकडे लक्ष द्या. आपला फॉर्म्युला तर मिळाला, कोण मिळालाय, C7H6O. म्हणजे एक तर हे स्टेटमेंट करेक्ट असायला पाहिजे आणि हा आलाय असायला पाहिजे. हे दोन्ही तर बघायची गरजच नाही, कारण फॉर्म्युला त्याचा काय वेगळा आहे. मग आता आपल्याला ह्या दोन्हीमध्ये काय केलं आपण, हेट्रोसायक्लिक आहे का नॉन बेन्झोनाइड आहे. तर हे काय हेट्रोसायक्लिक म्हणजेच काय, तर त्या रिंगमध्ये कोण पाहिजे, हेट्रोसायकल इलेमेंट पाहिजे. मग अशी जर बघितलं आपण तर कसा होता, तर या अशा पद्धतीचा मॉलिक्युल होता. इथं नायट्रोजन आला, इथं डबल बॉन्ड. ओके, अशा पद्धतीचा मॉलिक्युल. हा काय झाला, हेट्रोसायक्लिक झाला. काय झाला, हेट्रोसायक्लिक अरोमॅटिक झाला. ओके, पण आता हे काय हेट्रोसायक्लिक नाही, म्हणजेच आपल्याला ऑप्शन काय मिळाला, आपल्याला सी ऑप्शन मिळाला. काय मिळाला, सी. काय ते नॉन बेन्झोनाइड आहे. काय आहे ते, नॉन बेन्झोनाइड. ओके, त्यामुळे मग ऑप्शन काय मिळाला, सी नॉन बेन्झोनाइड. आणि फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केला, C7H6 काय मिळाला आपल्याला, O मिळाला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या. काय करायचं आहे, IUPAC नॉमेनक्लेचर घ्यायचं. काय करायचं आपल्याला, IUPAC नॉमेनक्लेचर. तर IUPAC नॉमेनक्लेचर मगाच्यासारखं सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन हॅव्हिंग द कार्बन नंबर काय पाहिजे, जास्त पाहिजे, ज्याच्यामध्ये कार्बन नंबर काय असतील, जास्त असतील. ओके, आणि मग प्रायोरिटी देत असताना ज्या साईडला फंक्शनल ग्रुप जवळ आहे, नियरेस्ट आहे, त्याला प्रायोरिटी द्यायची. बघ मी असे गेलो 1 2 3, किती कार्बन आले, 3च कार्बन आले. ओके, मी असे गेलो 1 2 3 4, म्हणजे किती आले, 4 कार्बन आले. मी अशी चेन सिलेक्ट केली, समजा अशी चेन सिलेक्ट केली, तर काय तयार झालं बघा, 1 2 3 4 5. पण अशी चेन सिलेक्ट करून हा जो फंक्शनल ग्रुप आहे तो डायरेक्टली अटॅच होतोय का, तर नाही होत. म्हणजे अशी सिलेक्ट करतायत. हा, कार्बनची संख्या वाढली, किती झाली, 5 झाली. पण त्याला डायरेक्टली अटॅच क्लोरीन आहे का, तर नाही. याचा अर्थ ते सिलेक्शन काय चुकीचं आहे. असं सिलेक्शन करायचं की ज्याच्यामध्ये काय आलं पाहिजे, फंक्शनल ग्रुप कंटेनिंग कार्बन चेन असली पाहिजे. बघा इथं घ्या, आता मी Cl कडून आलो आणि इथं असं गेलो. बघा आता कार्बन किती झाले, 1 2 3 4. ओके, मला काय दिला, 1 नंबर, याला झाला 2, याला झाला 3 आणि याला झाला 4. म्हणजे C2H5 कसं लिहिणार, CH2 आणि काय लिहिणार आहे, CH3. म्हणजे ह्याला अटॅच काय होणार, ह्याच्या ठिकाणी काय असला पाहिजे, CH2 CH3. म्हणजे काय झालं, 1 2, याला झाला 3 आणि याला काय झाला 4 झाला. ओके, मग 1 नंबरला काय प्रेझेंट आहे, क्लोरो प्रेझेंट आहे. म्हणजे काय लिहिलं, 1ला काय झाला, क्लोरो अटॅच आहे. त्यानंतर 1 झाला. 2 नंबरला कोण आहे, C2H5 म्हणजे कोण आहे, इथिल प्रेझेंट आहे. 2ला काय इथिल आहे, आणि 2लाच काय प्रेझेंट आहे, मिथिल आहे. म्हणजे 2ला इथिल पण आहे, 2ला मिथिल पण आहे. म्हणजे त्याला 2 2 म्हणायचं आहे. काय म्हणायचं त्याला, 2 2. म्हणजे बघा 2 इथिल आणि 2 मिथिल. ओके, मग आता काय झालं बघा, क्लोरीन 1 नंबरला आहे, तर त्याचं नाव दिलं आपण 1 क्लोरो. काय केलं आपण याला,
वन क्लोर. हा विषय संपला 1 पर्यंतचा. आता 2 नंबरला इथिल पण आहे आणि 2 नंबरला मिथिल पण आहे. मग पहिल्यांदा काय लिहायचं? 2 नंबरला इथिल आहे आणि 2 नंबरला काय मिथिल आहे. तर मग काय सांगितल्याप्रमाणे अल्फाबेटिकली जो पहिल्यांदा येईल बघा, इथिल पण 2 नंबरला आहे आणि मिथिल पण काय 2 नंबरला आहे. मग मिथिल पहिल्यांदा लिहायचं का इथिल पहिल्यांदा लिहायचं? तर अल्फाबेटिकली जो पहिल्यांदा येतो तो पहिल्यांदा लिहायचं. म्हणजे अल्फाबेटिकली काय ई पहिल्यांदा आहे. म्हणजे बघा काय तयार झालं आपल्याला? वन क्लोरो. काय तयार झालं? वन क्लोरो. ओके. त्यानंतर 2 नंबरला काय प्रेझेंट आहे? इथिल प्रेझेंट आहे. 2 नंबरला काय प्रेझेंट आहे? इथिल. अजून 2 नंबरला काय प्रेझेंट आहे? तर ते मिथिल प्रेझेंट आहे. म्हणजे काय झालं बघा, 1 क्लोरो 2 इथिल 2 मिथिल. ओके. आता किती कार्बन झाले? 4 कार्बन झाले. आणि 4 कार्बन म्हणजेच काय? तर ते ब्युटेन. 4 कार्बन म्हणजेच काय? ब्युटेन. काय फॉर्म्युला तयार झाला? नाव काय तयार झालं? आयपीसी 1 क्लोरो 2 इथिल 2 मिथिल ब्युटेन. 1 क्लोरो 2 इथिल 2 मिथिल ब्युटेन. म्हणजे ऑप्शन आपल्याला काय मिळाला? बी ऑप्शन भेटला. बघा सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्यू चेन तर करायचीच आहे, पण त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आला पाहिजे. ते फंक्शनल ग्रुप बाजूला आपण सिलेक्ट केलं रिंग चेन, तर ते बरोबर नाही. म्हणजे आपण असं केलं 5 येत होते, एक्स्ट्रा होत होते, पण त्याच्यामध्ये फंक्शन ग्रुप प्रेझेंट नव्हता, म्हणून आपल्याला काय ते ऑप्शन येत नाही. चला पुढचं बघून घेऊ आपण. तर काय द फंक्शनल ग्रुप ऑफ अ सेकंडरी अमाइन इज रिप्रेझेंटेड ॲज. सेकंडरी अमाइन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. मग आता सेकंडरी अमाइन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की काय की NH3 म्हणजे कोण आहे? अमोनिया. एक हायड्रोजन रिप्लेस झाला, एक हायड्रोजन रिप्लेस झाला. म्हणजे इथे समजा इथे मी रिप्लेस झाला तर याला काय समजा ए नावाचं दिलं, काही असू दे ए. हा काय झाला? तर एक रिप्लेस झाला हायड्रोजन, त्याला म्हणायचं प्रायमरी. 2 हायड्रोजन रिप्लेस झाले. काय झाले? 2 हायड्रोजन. म्हणजे इथे एक हायड्रोजन, इथे एक आणि इथे एक, असं दाखवतोय. 2 हायड्रोजन रिप्लेस झाले सेकंडरी. तिन्ही हायड्रोजन रिप्लेस झाले, तिन्ही हायड्रोजन रिप्लेस झाले, त्याला काय म्हणायचं? टर्शरी म्हणायचं. ओके. एक रिप्लेस झाला प्रायमरी, 2 रिप्लेस झाले सेकंडरी, 3 रिप्लेस झाला टर्शरी. मग आपल्याला काय पाहिजे? सेकंडरी. याचा अर्थ 2 हायड्रोजन रिप्लेस झाले पाहिजेत. इथं काय झालं बघा? NH2 एक रिप्लेस झाला, म्हणजे हा काय झाला? प्रायमरी झाला. इथं किती झाले? 2 रिप्लेस झाले बघा हायड्रोजन. किती झाले? सेकंडरी. 3 रिप्लेस झाले. NH इथे ऍक्च्युली N पाहिजे, ते H नसाय पाहिजे, किंवा याच्यावर मग काहीतरी चार्ज येईल. मग आपल्याला सेकंडरी पाहिजे, तर ऑप्शन काय मिळाला आपल्याला? सी. हा काय मिळाला आपल्याला? सेकंडरी मिळाला. काय मिळालं आपल्याला? ऑप्शन सी ऑप्शन आहे, याच्यामध्ये काय करेक्ट आहे. नायट्रोजन आपण काय केलं? 2 हायड्रोजन काय झाले? रिप्लेस झाले, सेकंडरी तयार झाला. चला पुढचं 10 नंबरचा क्वेश्चन बघून घेऊ. क्वेश्चन नंबर 10 काय सांगितलं? द स्ट्रक्चर ऑफ आयसोब्युटिल ग्रुप इन द ऑर्गॅनिक कंपाऊंड. ब्युटिल म्हणजे 4 कार्बन पाहिजे. ओके. आयसो म्हणजे सेकंड नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच असला पाहिजे. सेकंड नंबरच्या कार्बनला काय पाहिजे? मिथिल ग्रुप असला पाहिजे, त्याला म्हणलं जातं आयसोब्युटिल. म्हणजे काय होणार बघा, ब्युटिल मध्ये किती कार्बन पाहिजे? आपल्याला 4 पाहिजेत. ओके. आणि सेकंडला काय पाहिजे? काय पाहिजे? मिथिल ग्रुप काय झाला पाहिजे? अटॅच असला पाहिजे. आता इथं बघितल्यानंतर कार्बन टोटल किती पाहिजेत? हे काय कॉमन नियम आहे. त्याचा अर्थ सगळे कार्बन काय केले जातात? काउंट केले जातात. सगळेच कार्बन काय केले जातात? काउंट केले जातात. मग आपल्याला काय करायचं आहे? आयसोब्युटिल कॅल्क्युलेट करायचं. काय करायचं आहे? आयसोब्युटिल. ओके. आता याच्यामध्ये किती कार्बन आहे? 1 2 3 4 आणि स्ट्रेट लाईन आहे, तर हा ऑप्शन आपला नाही. काय नाही? हा ऑप्शन कम्प्लीट नाही, म्हणजे चुकीचा आहे. ओके. ह्याच्यामध्ये बघा की किती आहेत? 1 2 3 4 5, आणि याचा अर्थ हा ऑप्शन नाही. ओके. आपण ऑप्शन इलिमिनेट करत करत पुढे गेलो तरी आपलं होऊन जाईल. ओके. ह्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे? 1 2 3, आणि इथं काय दिलेलं आहे? CH3 दिलेलं आहे. ओके. CH. आणि आपल्याला आयसोब्युटिल बघायचं आहे. आणि मग इथं काय तयार झाले बघा, हे स्ट्रक्चर असं असतं बघा. हे काय? CH3, त्यानंतर CH, इथं आला काय झाला? CH3, आणि इथं काय झाला? CH2. ओके. आणि हा ग्रुप दुसऱ्या एखाद्या ग्रुपला काय झालेला? अटॅच झालेला, हा टोटली ग्रुप आहे. ओके. ह्या ठिकाणी कसं आहे? तर ह्या पद्धतीने CH3, त्यानंतर C, आणि हा ॲक्च्युली इथं चुकीचाच आहे. इथं ॲक्च्युली काय पाहिजे आपल्याला? फॉर्म्युला चुकलेला आहे. इथं CH3 पाहिजे होता, आणि हा फॉर्म्युला चुकला. याचा अर्थ हे ऑप्शन नाही. ॲक्च्युली हा काय झाला? कॅन्सलच झाला डायरेक्टली. मग ऑप्शन नंबर आपल्याला काय मिळणार आहे? ए ऑप्शन. डायरेक्टली काय भेटलं आपल्याला? आयसोब्युटिल. बघा काय नंबर दिला मी त्याला? 1 दिला, इथं 2 दिला, इथं 3. 2 नंबरला काय अटॅच झाला? मिथिल ग्रुप अटॅच झाला. म्हणजे नाव काय झालं? आयसोब्युटिल. 2 नंबरला आहे म्हणून आयसो
ब्युटील आणि सगळे आयसो आणि सगळे कार्बन काउंट करायचे. किती कार्बन आहेत? 4 कार्बन आहेत. मग काय तयार झालं? ते आयसो ब्युटील. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 10 चा आन्सर आपल्याला काय मिळाला? ए ऑप्शन भेटला. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. विच फॉलोइंग मेथड यूज टू पॉइंट अँड सर्कल अराउंड इट टू रिप्रेझेंट फ्रंट अँड रिअर कार्बन ॲटम्स रिस्पेक्टिव्हली फॉर द 3D रिप्रेझेंटेशन ऑफ अ मॉलिक्यूल. बघा असं सांगितलं की सर्कल आहे, सर्कलमध्ये इथं कार्बन असेल आणि त्या सर्कलच्या पाठीमागं काय असणार आहे? कार्बन असेल आणि 3D मध्ये आपल्याला दाखवायचं आहे. तर मी बघा हे दाखवतो तुम्हाला हे. ओके, आणि इथं कोण प्रेझेंट आहे? हा हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आणि इथं हायड्रोजन आहे. ओके, म्हणजे बघा हा जो पेन जर पकडला तर ह्या पेनच्या या ठिकाणी कार्बन आहे आणि ह्याच्या पाठीमागं कार्बन आहे. तर कार्बन पाठीमागचा दिसणार आहे तुम्हाला? तर नाही दिसणार आहे. आणि हे काय? सर्कल आहे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे? सर्कल अराउंड इट. कशाच्या? कार्बनच्या. बरोबर ह्याच्या पाठीमागं काय प्रेझेंट आहे? हायड्रोजनच्या पाठीमागं काय प्रेझेंट आहे? हायड्रोजन प्रेझेंट आहे. इथे ह्याच्या हायड्रोजनच्या पाठीमागं काय प्रेझेंट आहे? हायड्रोजन प्रेझेंट आहे. इथे येईल आणि हे जे काय येणार आहे? हायड्रोजन प्रेझेंट. किंवा हे जर आपण रोटेट केलं तर असं स्ट्रक्चर तयार होईल आपला. आणि हे हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. फक्त काय केलं मी? रोटेट केलं स्ट्रक्चर. काय केलं? स्ट्रक्चर काय केलं? रोटेट केलं. म्हणजे हायड्रोजन आपल्याला दिसले, पण कार्बनच्या पाठीमागचा कार्बन आपल्याला दिसत नाही. हे जे स्ट्रक्चर दिसते आपल्याला, ह्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं? न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. म्हणजे ऑप्शन आपल्याला काय मिळालं? बी ऑप्शन भेटला. चला क्वेश्चन नंबर 12 बघा. विच फ्रॉम द फॉलोइंग कंपाऊंड कंटेन सल्फर. मग आपल्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला माहीत पाहिजे तर आपण काय करू शकतो? हे कशामध्ये सल्फर प्रेझेंट आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. चला पहिला जो दिलेला आहे थायोपिन दिलेला आहे. तर थायोपिन बघा, काय करायचं आपल्याला? आधी काय माहीत पाहिजे? तर स्ट्रक्चर माहीत पाहिजे आणि मग आपल्याला हे करता येईल. हे काय झाला? हा झाला थायोपिन. म्हणजे कोण झाला? एच. ओके, त्यानंतर बघायचं आपल्याला THF टेट्रा हायड्रोफ्युरान. काय बघायचं आपल्याला? THF म्हणजे काय? टेट्रा हायड्रोफ्युरान. म्हणजे अशा पद्धतीचा मॉलिक्यूल आहे. THF म्हणजेच काय? टेट्रा हायड्रोफ्युरान. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? पायरॉल बघायचं आहे. बघा हे ए झाला, हा काय झाला? बी झाला. आपल्याला काय पाहिजे? विच फ्रॉम द फॉलोइंग कंटेन द सल्फर. तर ऑलरेडी आलेलंच आहे. कोण आलेला? थायोपिन. काय मिळालं आपल्याला? थायोपिन. बाकीचे स्ट्रक्चर पण लक्षात घेऊन घ्या. पायरॉल बघायचं आपल्याला. तर पायरॉलमध्ये काय बघा? तर इथं काय प्रेझेंट आहे? नायट्रोजन प्रेझेंट. काय प्रेझेंट आहे? नायट्रोजन. पायरॉलमध्ये काय? नायट्रोजन प्रेझेंट आहे. इथं काय होणार आहे? पुढे जाऊन हायड्रोजन येईल. आणि राहिला कोण? फ्युरॅन. तर फ्युरॅनमध्ये हे स्ट्रक्चर असतं फ्युरॅनचं. फक्त काय यामध्ये? तर डबल बॉन्ड येईल. हे काय झालं? आपलं फ्युरॅन झालं. ओके, हे काय झालं? तर पायरॉल झालं. आणि आपल्याला विचारलं विच फ्रॉम द फॉलोइंग कंपाऊंड कंटेन द सल्फर. कशामध्ये सल्फर प्रेझेंट आहे? तर याच्यामध्ये थायोपिनमध्ये काय प्रेझेंट आहे? सल्फर आहे. पायरॉलमध्ये काय प्रेझेंट आहे? तर नायट्रोजन आहे. थायोपिनमध्ये काय? टेट्राहायड्रोफ्युरॉनमध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे आणि फ्युरॉनमध्ये पण ऑक्सिजन प्रेझेंट आहे. आपल्याला सल्फर कॅल्क्युलेट करायचा आहे. तर याचा अर्थ ऑप्शन काय मिळाला आपल्याला? ए ऑप्शन भेटला. चला नेक्स्ट बघू. ओके, काय? विच अमंग द फॉलोइंग फंक्शनल ग्रुप हॅज हायेस्ट प्रायोरिटी इज अ डिसाइडिंग प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप. तर जी प्रायोरिटी ग्रुप दिलेली आहे ती सगळ्यात पहिल्यांदा जो कोण आहे तो आहे कार्बोझॅलिक ऍसिड आहे. कोण आहे सगळ्यात पहिल्यांदा? कार्बोझॅलिक. त्यानंतर काय? कार्बोनिल क्लोराईड म्हणजे COCl. म्हणजे ह्याच्यात सगळ्यात जास्त प्रायोरिटी काय होणार आहे? ह्यांच्या या दिलेल्या ऑप्शनमध्ये सगळ्यात जास्त प्रायोरिटी काय मिळणार आपल्याला? COCl मिळाले. चला, हाऊ मेनी पाय बॉन्ड अँड सिग्मा बॉन्ड आर प्रेझेंट इन द फॉलोइंग मॉलिक्यूल. ह्याच्यामध्ये विद्यार्थी कायम चुका करतात. म्हणजे आता हा दिसतात बॉन्ड बघा. चला, तर काय चूक करतात ते सांगतो तुम्हाला डायरेक्टली. इथं 3 बॉन्ड आहेत. याचा अर्थ बघा, सिग्मा ह्याच्यात 1 आहे, इथे 1 2 3 4 5 आणि 6. 6 सिग्मा लिहून टाकतात. काय लिहितात? 6 सिग्मा बॉन्ड. पुढं पाय किती आहेत? ह्याच्यामध्ये 1 2 आणि ह्याच्यात 3 म्हणजे 3 पाय बॉन्ड सांगतात. काय सांगतात? 3 पाय बॉन्ड आणि काय? 6 काय असतील? सिग्मा बॉन्ड असं सांगतात. ओके, म्हणजे काय झालं? किती झाला? 1 2 3 4 5 आणि 6. पण आता इथं ऑप्शन नाही. कदाचित चुकून ऑप्शन दिला जाईल आणि डायरेक्ट त्याला काय केलं जातं? विद्यार्थी टिक करतात. पण आपल्याला काय करायचं? आपल्याला माहिती आहे, मगाशी शिकलो आपण. काय शिकलो? की जेव्हा असं स्ट्रक्चर दिलं जाईल त्यावेळी तिथं कार्बन प्रेझेंट असेल आणि त्या कार्बनला आपल्याला काय करायचं आहे? तर त्याची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायची आहेत. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये किती बॉन्ड आहेत ते आपल्याला समजतील. इथं कार्बन आला, ट्रिपल बॉन्ड आला, अजून एक बॉन्ड पाहिजे, मी ते आला हायड्रोजन. इथं कार्बन आहे,
ओके 3 आणि इथं 4 झाला, इथं काय झाले 4 झाले, इथं 1 पण नाही, इथे 1 2 3 झालं, इथं काय होणार आहे 1 2 इथे 3 आलं. ओके इथं काय येणार आहे कार्बन येईल, डबल बॉन्ड आहे 3 आणि काय झाला 4, इथे कार्बन आहे किती बॉन्ड झाले 1 2 3 म्हणजे अजून किती पाहिजे 1 पाहिजे. हे सगळं आपल्याला काउंट करायचं आहे, हे सगळं काय करायचं आपल्याला काउंट करायचं आहे आणि मग आपल्याला काय होणार ते सॉल्व्ह करता येईल आपल्याला. ओके मग आता याच्यामध्ये किती पाय बॉन्ड आणि किती सिग्मा बॉन्ड आहे बघू. सोपं काय आहे बघा की किती पाय बॉन्ड काउंट करायचे. ह्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, याचा अर्थ 2 पाय बॉन्ड झाले, किती झाले याच्यात 2 पाय मिळाले आणि इथे 1 पाय म्हणजे 3 टोटल पाय किती झाले 3 पाय बॉन्ड झाले, 3 पाय बॉन्ड तयार झाले. मग ऑप्शन चेक करा, म्हणजे कदाचित फक्त 3 बॉन्ड एकच असेल तर आपल्याला डायरेक्टली आन्सर करायचं, सिग्मा काढायची गरज नाही. इथं पाय कॅन्सल झाला, इथं 2 पाय आहे ती कॅन्सल झाला, दोघांमध्ये 3 पाय आणि किती आहे 3 पाय, याचा अर्थ दोन्हीपैकी एक आन्सर असेल. मग आपल्याला काय करायचं आहे काउंट करायचं आहे की कुणामध्ये किती सिग्मा बॉन्ड प्रेझेंट आहे. ओके मी पहिल्यांदा हायड्रोजन काउंट करतो म्हणजे ते आपल्याला एलिमेंट करता येईल आणि मग बाकीचं करू आपण बघा. ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले का 10 बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सगळे हायड्रोजनचा बॉन्ड कॅल्क्युलेट केला म्हणजे हा बॉन्ड कॅल्क्युलेट हायड्रोजन काउंट केला म्हणजे हा जो बॉन्ड दिसतो सिग्मा सिंगल तो काय झाला काउंट केला म्हणजे टोटल हायड्रोजन बरोबरचे किती मिळाले आपल्याला 10 मिळाले. ओके परत डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड बरोबरचा एक एक, इथला एक आणि इथला एक म्हणजे किती झाले इथं 2 झाले. आता राहिलेली बॉन्ड मोजा किती झाले बघा, हा एक 1 2 3 4 म्हणजे अजून किती आले 4 म्हणजे किती आले टोटल 16, 10 + 2 + 4 किती आले 16 म्हणजे आपल्याला 3 पाय पाहिजे आणि किती पाहिजे 16 सिग्मा बॉन्ड पाहिजे. हा 3 पाय आणि 16 सिग्मा बॉन्ड म्हणजे आपल्याला ऑप्शन काय मिळालं ठीक, हे सिग्मा आहे 3 पाय आणि काय मिळालं 16 सिग्मा बॉन्ड. ओके चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. अशा पद्धतीने काय करायचं कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला इझिली समजेल. आता हे काय दिलेलं आहे बॉन्ड लाईन स्ट्रक्चर दिले आहे फॉर्म्युला आणि आपल्याला काय करायचं आहे त्याच्यापासून त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी मग सिंपल काय करायचं आधी स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आणि ते स्ट्रक्चर कसं तयार होते तेवढं बघायचं. काय दिलेलं आहे 2 2 4 ट्राय मिथिल पेंटेन. पेंटेन म्हणजे किती कार्बन घ्या तर घ्या किती कार्बन घ्या म्हणजे किती कार्बन आहेत, नाहीतर तुम्ही मनानं घेतला. पेंटेन म्हणजे किती कार्बन आले 5 कार्बन आले, किती कार्बन 5. पुढं किती नंबरला पाहिजे 2 नंबरला, इथं म्हणलं ह्याला 2 नंबर 1ला काय पाहिजे आपल्याला मिथिल पाहिजे, मग इथं काय जोडला मिथिल. अजून काय पाहिजे 2 नंबरला मिथिल पाहिजे, परत काय झाला मिथिल जोडला. पुढं अजून काय पाहिजे 4 नंबरला मिथिल पाहिजे 1 2 3 आणि 4 नंबरला काय जोडला मिथिल. बाकीची बॅलन्स सॅटिस्फाय तशी आता काय गरज नाही. ओके मग आपल्याला हे स्ट्रक्चर दिसलं बघा, हे कार्बन हा एक पहिला कार्बन हा दुसरा म्हणजे 1 2 3 4 5. ओके हा दुसरा कार्बन हा तिसरा चौथा पाचवा 1 2 3 4 5 5 झाले. आता ह्या 2 नंबरला काय प्रेझेंट आहे तर 2 आहेत, काय 2 म्हणजे मी काय दाखवलं 1 आणि 2 आणि 4 नंबरला किती प्रेझेंट आहे 1 म्हणजे असं. हे जे स्ट्रक्चर कुठे दिसते आपल्याला बघा, कुठं दिसते बघा हा डी ऑप्शनला बघा दिसते का हे. म्हणजे काय झालं हा 1 इथं झाला 2 इथं झाला 3 इथं झाला 4 इथं झाला 5 आणि हा काहीच नाही म्हणजे हा मिथिल ग्रुप आहे, हा मिथिल आहे 2 2 झाले आणि इथं काय झालं 4 नंबरला म्हणजे ऑप्शन काय मिळाला आपल्याला डी ऑप्शन काय मिळाला आपल्याला करेक्ट ऑप्शन भेटला. चला 16 नंबरचा बघा 16 आयडेंटिफाय द करेक्ट पेअर ऑफ द मॉलिक्यूल. मगाशी सगळे स्ट्रक्चर तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवलेले होते, फक्त आता त्याच्यामध्ये कोणता एलिमेंट येतून कोणता एलिमेंट येत नाही. आपल्याला करेक्ट स्टेटमेंट पाहिजे, याचा अर्थ त्याच्यामध्ये कोणता हेट्रो ॲटम्स काय प्रेझेंट आहे का नाही हे आपल्याला काय करायचं आहे शोधायचं आहे. फ्युरॉनचं मगाशी काढलं, फ्युरॉनचं काय मिळालं आपल्याला अशा पद्धतीचा मॉलिक्यूल मिळाला, हा काय फ्युरॉन आहे. काय हा फ्युरॉन म्हणजे काय आपल्याला त्याच्यामध्ये कोण आला तर तो आला ऑक्सिजन. इथे याला पाहिजे कोण तर इथे याला पाहिजे होता ऑक्सिजन, याचा अर्थ हा क्वेश्चन हा ऑप्शन काय झाला कॅन्सल झाला. पायरॉल बघितला मग असे आपण, तर पायरॉलमध्ये काय प्रेझेंट आहे तर नायट्रोजन प्रेझेंट आहे म्हणजे काय आपल्याला असल्या पद्धती हा काय झाला पायरॉल. म्हणजे पायरॉलमध्ये काय आहे तर नायट्रोजन म्हणजे आपल्याला काय पाहिजे करेक्ट ऑप्शनच पाहिजे. तो कोण मिळाला आपल्याला तर तो मिळाला पायरॉल मिळाला. थायोपिनचं माहिती आहे आपल्याला, फक्त काय करायचं थायोपिनला हे सगळे सारखे स्ट्रक्चर आहेत बघा, म्हणजे याच्यामध्ये असं चेंज आहे का स्ट्रक्चर नाही. काय चेंज आहे हेट्रो ॲटम चेंज आहे. म्हणजे ऑक्सिजन आला तर तो झाला फ्युरॉन झाला, नायट्रोजन आला तर तो पायरॉल झाला,
थायोपिन झाला असेल म्हणजे सल्फर असेल तर काय आला थायोपिन, इथे यायला पाहिजे कोण सल्फर. पिप्रिडिन म्हणजे काय तर आपल्याला जसं मगाशी पिरिडिन पाहिलं होतं आपण तसंच आहे, फक्त त्याच्यामध्ये काय प्रेझेंट नाही, डबल बॉन्ड प्रेझेंट नाही. हे काय झालं पिप्रिडिन झालं. ओके, आणि ह्याच्यामध्ये कोण पाहिजे तर नायट्रोजन पाहिजे. पिप्रिडिनमध्ये नायट्रोजन आहे, पायरलमध्ये नायट्रोजन आहे, पण पायरल नायट्रोजन हा करेक्ट ऑप्शन आहे. पिप्रिडिनमध्ये दिले काय सल्फर, पाहिजे काय नायट्रोजन. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 16चा ऑप्शन काय मिळाला आपल्याला बी भेटला. चला नेक्स्ट. द IUPAC नेम ऑफ CH3C स्ट्रक्चरमध्ये काहीतरी चुकलेलं आपल्याला करेक्ट करावं लागेल. त्या येस स्ट्रक्चरमध्ये, कारण व्हॅलेन्सीज सेकंड नंबरच्या कार्बनची व्हॅलेन्सी, थर्ड नंबरच्या कार्बनची व्हॅलेन्सी, याचा अर्थ त्या ठिकाणी फॉर्म्युला काय झालेला चुकलेला आहे. ओके, फॉर्म्युला आपण करेक्ट करून घेऊ आणि मग सॉल्व करून घेऊ. CH3C डबल बॉन्ड O फॉर्म्युला बघा. फॉर्म्युला हा फॉर्म्युला बघा इथं दाखवतो तुम्हाला मी. CH3C डबल बॉन्ड O हा काय झालेला आहे, हा जो डबल बॉन्ड O आहे हा इथं नाही, तो इथं आहे बस, बाकी काय याच्यामध्ये चेंजेस नाही. म्हणजे CH3C डबल बॉन्ड O, CH2 आणि अल्डिहाइड म्हणजे CHO हा एलिमेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. मग आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. तर मग बघा याच्यामध्ये काय नंबरिंग द्यायचं. आता अल्डिहाइड ग्रुप आहे, इथं बघा इथे 1 नंबर आहे आणि ह्या कार्बनला ही CHO कसं लिहिणार, C डबल बॉन्ड O आणि H. मग पहिल्यांदाच याला आला म्हणजे पोझिशन याला काय मिळाली 1 नंबरची मिळाली. काय मिळालेला 1 नंबर. बघा नीट समजून घ्या. हा कायला 1 आला, हा झाला 2 झाला, हा झाला 3 झाला, हा 4 झाला आणि हा 5. इकडून काय आला नाही तर 1 नंबरला कोणताच सबस्टिट्यूशन जो फंक्शनल ग्रुप अटॅच आहे तो नाही इथं आहे. म्हणजे 1 नंबरला काय झाला ग्रुप अटॅच झाला फंक्शनल ग्रुप, म्हणून त्याला पहिली प्रायोरिटी दिली. आता प्रायोरिटी दिल्यानंतर 2 ग्रुप आले, एक अल्डिहाइड आला आणि दुसरा कोण आला कार्बोझॅलिक ऍसिड आला. काय आला अल्डिहाइड आणि कार्बोझॅलिक ऍसिड. अल्डिहाइड आता 5 आहेत, 5 अल्डिहाइड काय करतो पेंटॅनल, किती 5 म्हणजे काय झाला पेंटेन झाला आणि त्याला काय जोडला आपण AL जोडला. काय जोडला पेंटेन आहे तर E काढायचा आणि त्याला जोडायचा AL जोडायचा. E काढला आणि काय जोडला AL जोडला, P काढला आणि काय जोडला AL. नाव काय झालं पेंटॅनल झालं. काय तयार झालं हे पेंटॅनल. पण किती नंबरला आहे ते तर ते 1 नंबरला आहे. ओके 1 पेंटॅनल 1 नंबरलाच असेल काय अडचण नाही, पेंटॅनल तयार झालं. 5 आहे 1 नंबर पेंटॅनल. आता 4 नंबरला 4 नंबरला काय झालेलं आहे की C डबल बॉन्ड O अटॅच झालेला आहे, त्याला काय म्हणलं ऑक्झो म्हणलं जातं. काय म्हणलं जातं ऑक्झो. म्हणजे काय तयार झालं OXO ऑक्झो. 4 नंबरला काय कार्बोनिल ग्रुप आहे C डबल बॉन्ड O, त्याला ऑक्झो म्हणलं. 4 ऑक्झो पेंटॅनल, 4 ऑक्झो पेंटॅनल हा 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. 4 ऑक्झो पेंटॅनल. बघा इथं 2 पण दिलेला आहे बघा 2 ऑक्झो. म्हणजे काही नाही इकडनं जर प्रायोरिटी दिली असती 1 2 तर 100% चुकला असता. काय झालं असतं 100% चुकला असता. म्हणजे आपल्याला ऑप्शन काय मिळालं 4 ऑक्झो पेंटॅनल. चला 18 नंबरचा क्वेश्चन बघू. द चेंज इन. आता ह्याच्यामध्ये दिसते आपल्याला काय की हा जो काय तर कीटोन ग्रुप आहे आणि मग हा काय इन ऑल प्रेझेंट आहे. डबल बॉन्ड म्हणजे काय लिहिलं इन आणि OH म्हणजे काय झाला ऑल. आणि हा काय C डबल बॉन्ड OR म्हणजे काय झाला कीटो आणि ही काय तयार झाला कीटो इनॉल फॉर्म तयार झाला. काय तयार झाला कीटो इनॉल फॉर्म. आणि कीटो इनॉल काय असतं तर कीटो इनॉल टॉटामेरिझम असतं. काय असतं कीटो इनॉल टॉटामेरिझम. म्हणजे या काय आपल्याला मिळाला हा काय झाला कीटो ग्रुप आहे. C डबल बॉन्ड O काय झाला कीटो. C डबल बॉन्ड C म्हणजे EN आणि OH म्हणजे अल्कोहोल, त्याला OL लिहिला. म्हणजे काय झालं कीटो इनॉल टॉटामेरिझम असतं. काय असतं ते कीटो इनॉल टॉटामेरिझम. म्हणजे ऑप्शन काय मिळाला आपल्याला बी हा करेक्ट ऑप्शन भेटला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ पेंट 4YN2OL. मग अशा वेळी आता काय करायचं डायरेक्टली फॉर्म्युला फाइंड आउट करायचा लिहायचा आणि मग त्याच्यानुसार फॉर्म्युला म्हणजे स्ट्रक्चर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये फॉर्म्युला लिहायचं. तर याच्यामध्ये आपल्याला एवढं दिसते की पेंटेन आहे म्हणजे 5 कार्बन असले पाहिजेत एवढं आपल्याला माहिती आहे. OL आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन आणि 5 काय पाहिजे कार्बन पाहिजे. मग आता हा काय झाला तर हा कॅन्सलच झाला आणि हाही कॅन्सल झाला नाही, हा 2 ऑक्सिजन आहे. मग राहिला कोण ए आणि बी. मग हे फाइंड आउट करण्यासाठी ए बरोबर का बी बरोबर ह्यासाठी तुम्हाला काय करायचं फॉर्म्युला फाइंड आउट करायचं. काय करायचं फॉर्म्युला फाइंड आउट करायचा तर ते आपलं काय होणार आहे तयार होणार आहे. चला मग
हा फॉर्म्युला करायचा आहे. पेंट पेंट म्हणजे किती कार्बन? 5 कार्बन लिहून घ्यायचे पहिल्यांदा. 1 2 3 4 आणि 5. ओके. 4 नंबरला काय पाहिजे? तर ते पाहिजे वाय एन. वाय एन म्हणजे काय? ट्रिपल बॉन्ड पाहिजे. म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4 4 नंबरला काय पाहिजे? ट्रिपल बॉन्ड पाहिजे. 4 नंबरला काय पाहिजे? ट्रिपल बॉन्ड पाहिजे. मग 4 नंबरला काय केला? 1 2 3 4 4 नंबरला काय लिहिला मी? ट्रिपल बॉन्ड दिला. ओके. त्यानंतर आता काय पाहिजे? 2 नंबरला ओ एल पाहिजे. तर मग काय केलं? 1 2 3 4 गेलो. 2 नंबरला काय केला? ओ एच ग्रुप दिला. ओके. मग आता काय केलं? हे स्ट्रक्चर तयार झालं. काय तयार झालं बघा. ह्याचं बॅलन्स सॅटिस्फाय करायला लागेल. CH3 CH, इथे एच, इथं आला एच, इथे इथं एच, इथं एच, 1 2 3 4, इथं आला EH3. असा मॉलिक्यूल तयार झाला. CH3 OH. बघा कसं येणार आहे स्ट्रक्चर. मी असं लिहिलं बघा. CH3 CH, त्याला जोडला OH, परत आला CH2, परत आला C, याला आला ट्रिपल बॉन्ड, आणि इथं आला C, आणि इथं आला H. ओके. इथं काय येणार? फक्त H येणार आहे. म्हणजे असा मॉलिक्यूल आपला तयार झाला. CH3. हा ओके. आणि मग आता आपल्याला काय तयार झालं? CH3 COH, त्यानंतर काय आला? CH2, त्यानंतर आला CHOH, आणि त्यानंतर आपला CH3. मग आपण काय केलं की अल्कोहोलपासून इथं नंबर दिला. आता फक्त फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. 1 2 3 4 5 5 कार्बन आहे म्हणजे C5 झाला. हायड्रोजन मोजा. 3 3 4 5 6 7 आणि 8. हायड्रोजन किती मिळाले आपल्याला? 8 मिळाले. ऑक्सिजन किती मिळाला? 1 मिळाला. म्हणजे फॉर्म्युला मिळाला आपल्याला C5H8O. काय मिळाला? फॉर्म्युला C5H8O. कुठे मिळाला आपल्याला? ऑप्शन नंबर बी मिळाला. चला पुढचं बघा. आयडेंटिफाय फंक्शनल ग्रुप हॅज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोणामध्ये प्रेझेंट आहे ते आपल्याला काय करायचं? फाइंड आउट करायचं आहे. ज्याच्याकडं डायरेक्टली लोन पेअर प्रेझेंट आहे. ज्याच्याकडं डायरेक्टली काय प्रेझेंट आहे? लोन पेअर प्रेझेंट आहे. इंडक्टिव्ह डोनेटिंग बघायचं आहे की आता बघा ह्याच्यामध्ये. तर हा नायट्रो ग्रुप आहे, लक्षात घ्या. ते डोनेटिंग सोडून द्या, ही लक्षात घ्या. नायट्रो ग्रुप काय? C डबल बॉन्ड O, आणि इथं काय आला? O निगेटिव्ह आला. ओके. आणि मग काय होणार? ते इलेक्ट्रॉन घेणार आहे. C डबल बॉन्ड OH पण त्या पद्धतीचा आहे. हा डबल बॉन्ड हा डायरेक्टली अटॅच होणार आहे. त्यानंतर C काय होणार? C ट्रिपल बॉन्ड N आहे, तोही डायरेक्टली घेणार आहे. राहिला कोणता? मिथिल ग्रुप. सगळे कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स असतील. कार्बन म्हणजे हायड्रोकार्बन असतील, मिथिल इथिल प्रोपेल, तर ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत. म्हणजे हा आपल्याला ऑप्शन काय मिळणार? आपल्याला 20 नंबरचा ऑप्शन C हा आपला करेक्ट ऑप्शन आहे. चला नेक्स्ट बघा. विच अमंग द फॉलोइंग कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन म्हणजे कार्बनवर पॉझिटिव्हली चार्ज आला पाहिजे. इज अ मोस्ट रिएक्टिव्ह. मोस्ट रिएक्टिव्ह म्हणजे जो स्टेबल नाही कार्बोकॅटायन तो मोस्ट रिएक्टिव्ह असेल. जो स्टेबल असेल तो लिस्ट रिएक्टिव्ह असेल. आणि मोस्ट स्टेबल कोण असतो? टर्शरी, सेकंडरी, त्यानंतर प्रायमरी. टर्शरी काय असतं? मोर स्टेबल असतो. टर्शरी काय असतो? मोर स्टेबल असतो. आणि मोर स्टेबल असेल तो काय असणार आहे? लेस रिएक्टिव्ह असेल. आणि जो लेस रिएक्टिव्ह आहे तो काय असणार आहे? मोर स्टेबल असेल. ओके. मग याच्यामध्ये बघा आता आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचे आहेत कोण मोर स्टेबल आहे आणि कोण लेस स्टेबल आहे. हे फॉर्म्युला स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर तुम्हाला समजेल की काय आहे. पहिल्यांदा कार्बन आहे, आणि त्या कार्बनला किती ग्रुप आहेत? किती आहे? CH3, इथं आला CH3, आणि इथं कोण प्रेझेंट आहे? H. ह्याच्यावर चार्ज आहे पॉझिटिव्ह. कार्बनला पॉझिटिव्ह चार्ज असेल. ओके. त्याला किती अल्किल ग्रुप प्रेझेंट आहेत? 2 प्रेझेंट आहेत. याचा अर्थ हा काय झाला? हा झाला सेकंडरी झाला. ओके. त्यानंतर हा बघा CH3 C, आणि इथं काय आला? पॉझिटिव्ह चार्ज आहे. इथे H आहे, याला एकच अटॅच आहे. हा कोण झाला? प्रायमरी झाला. हा काय झाला? प्रायमरी. हा काय झाला? कार्बन, त्याला 3 CH3 ग्रुप आहेत. म्हणजे हा कोण झाला? टर्शरी. म्हणजे 1 नंबरचा आहे तो कोण आहे? सेकंडरी आहे. B नंबरचा आहे तो प्रायमरी आहे. 3 नंबरचा आहे तो टर्शरी आहे. आणि CH3 आणि इथं काय आहे? प्लस चार्ज आहे. याला कोणताही ग्रुप नाही. हो काय झाला? 0 डिग्री झाला. काय झाला? 0 डिग्री. मी स्टॅबिलिटीचं तुम्हाला सांगितलं की काय की स्टॅबिलिटी कोण आहे? टर्शरी इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी, इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी, इज मोर स्टेबल दॅन, तर काय? 0 डिग्री. म्हणजे हा स्टेबल आहे. जो लिस्ट स्टेबल आहे ही कशाची ऑर्डर आहे? स्टेबिलिटीची ऑर्डर आहे. काय ते? स्टॅबिलिटी. जो लिस्ट स्टेबल आहे, लिस्ट, तो काय असेल? मोर रिएक्टिव्ह आहे. 0 डिग्री लिस्ट स्टेबल आहे म्हणजे हा काय पाहिजे? मोर रिएक्टिव्ह आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 21चा आन्सर आपल्याला काय मिळाला? डी ऑप्शन भेटला. चला नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर काय बघायचा? 22 बघायचं. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट
ऑफ सेट ऑफ न्यूक्लिओफाईल. काय पाहिजे त्याच्यामध्ये? न्यूक्लिओफाईल पाहिजे. बघा, तर न्यूक्लिओफाईल काय आहेत? तर की ज्याच्याकडे काय प्रेझेंट आहेत बघा, पहिल्यांदा BF3 दिलेला आहे, परत H2O दिलेला आहे, NH2. इलेक्ट्रोफाईल म्हणजे चार्ज काय पाहिजे? तर पॉझिटिव्ह पाहिजे. आणि न्यूक्लिओफाईलवर चार्ज काय असणार आहे? निगेटिव्ह चार्ज असणार आहे. ओके, आणि आपल्याला टोटल सेट बघायचं. एक तर निगेटिव्ह चार्ज असेल, नाहीतर त्यावर काय असेल? लोन पेअर असेल. एक तर काय असेल? निगेटिव्ह चार्ज असेल, नाहीतर काय असेल? लोन पेअर असेल. म्हणजे पूर्ण सेट चेक करायचं आहे आपल्याला. आणि पूर्ण सेट चेक केल्यानंतर आपल्याला काय समजतील की याच्यामध्ये सगळ्यामध्ये जर निगेटिव्ह चार्ज किंवा लोन पेअर असेल तर तो मॉलिक्यूल तयार होईल. बघा, आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा BF3 आला, याच्याकडे काही प्रेझेंट नाही, म्हणजे तो ऑलरेडी स्टेबल झालेला आहे. काय झालेला आहे? ऑलरेडी स्टेबल. ना याच्याकडे लोन पेअर प्रेझेंट आहे, ना तर निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे. याचा अर्थ ऑक्सिजनकडे आहे, तिथं नायट्रोजनकडे आहे, पण हा काय झाला? इलेक्ट्रोफाईल प्लस न्यूक्लिओफाईल, म्हणजे इलेक्ट्रोफाईल पण आहे त्याच्यात आणि न्यूक्लिओफाईल पण आहे. त्याचा अर्थ हा ऑप्शन काय झाला? कॅन्सल झाला. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो ऑलरेडी काय झाला? कॅन्सल झाला. पुढं इथं पण BF3 आला, याचा अर्थ नायट्रोजनकडे लोन पेअर आहेत आणि AlCl3 सुद्धा काय माहिती आहे? लेविस बेस आहे, इलेक्ट्रॉन पेअर काय करतो? डोनेट करतो. म्हणजे याच्यामध्ये काय झाला? हा BF3 आहे तो काय झाला? ह्याच्यामध्ये आल्यामुळं ह्याच्यामध्ये काय जाईल? हा BF3 झाला कॅन्सल. म्हणजे क्वेश्चन नंबर सॉरी ऑप्शन नंबर सी पण झाला काय केला? कॅन्सल झाला. आता डी मध्ये बघा, CN आहे, तर CN काय? C ट्रिपल बॉन्ड N, म्हणजे हा याच्यावर काय? कार्बनवर काय? निगेटिव्ह चार्ज आहे. इथं इथर आहे, याच्यामुळे ऑक्सिजनवर काय? लोन पेअर आहे. आणि ROH आहे, आणि OH मध्ये काय होणार आहे? याच्यात R प्लस आणि काय होणार आहे? OH मायनस होईल. या ठिकाणी काय होणार? याच्यामध्ये R प्लस होणार आणि OR काय होणार आहे? मायनस होईल. याचा अर्थ याच्यामध्ये सगळेच काय प्रेझेंट आहेत? तर न्यूक्लिओफाईल प्रेझेंट आहेत. सगळेच काय आहेत? न्यूक्लिओफाईल. म्हणजे ऑप्शन नंबर आपल्याला डी हा काय आहे? करेक्ट ऑप्शन आहे. चला नेक्स्ट बघून घेऊ. काय दिलेलं आहे? विच ऑफ द व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड? तर तुम्ही आता हे सॉल्व्ह करा. मगाच्या पद्धतीने आपण काय केलं? हे सॉल्व्ह केलेलं आहेत. फक्त काय करायचं? जिथं काहीच नाही तिथं काय जोडायचं आहे? CH3 जोडायचं. काय जोडायचा? CH3. ओके, आणि पुढं काय करायचं आहे की काय IUPAC नॉमेनक्लेचर कॅल्क्युलेट करायचं आहे. पहिल्यांदा काय करायचं? सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. कार्बन चेन आपल्याला काय करायचे? कॅल्क्युलेट करायचे आहे. आणि मग त्याला नंबरिंग द्यायचं. कुणापासून नंबरिंग तयार होतं? काय होतं? ज्या साईडला फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे, जवळ आहे, त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? नंबरिंग करायचं. मग मी नंबरिंग दिलं इथं 1 2 3 आणि इथं आलं 4 किंवा 1 2 3. 3 नंबरला 1 डबल बॉन्ड आहे, 1 2 3. 3 नंबरला OH ग्रुप आहे. याचा अर्थ ज्या साईडला OH ग्रुप आहे त्या साईडला आपण नंबरिंग दिलं. म्हणजे ह्याला काय झालं? 1 झालं, इथं 2 झालं, इथं 3 झालं, इथं 4 झालं, 5 6. आता इकडे गेलं तर 7 होईल, पण इथे गेलं 7 आणि इथं काय गेलं? 8. म्हणजे ऑक्टेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कुठला तरी 8 आहेत, म्हणजे पॅरेंट कोण आहे? ऑक्टेन आहे. 3 नंबरला OH आहे, म्हणजे काय झालं? 3 नंबरला OL येईल. 3 नंबरला काय येणार आहे? OL. बघा, एक तर काय पाहिजे? 3 नंबरला काय पाहिजे? OL पाहिजे. आणि 8 आहे म्हणजे काय पाहिजे? ऑक्ट पाहिजे त्यामध्ये. मग आता याच्यामध्ये बघा, ऑक्ट आणि OL कुठं आहे का? त्यानंतर 4 नंबरला कोण आहे? सबस्टिट्यूशन सांगतो फक्त. 4 नंबरला कोण आहे? EN, म्हणजे 4 नंबरला EN पाहिजे. 6 नंबरला अजून एक सबस्टिट्यूशन आहे. 6 नंबरला काय पाहिजे? मिथिल पाहिजे. 6 नंबरला काय पाहिजे? मिथिल. एवढं सगळं बघायचं आपल्याला. 3 नंबरला OL असला पाहिजे, 4 नंबरला EN असला पाहिजे, 6 नंबरला मिथिल. हे कॉम्बिनेशन आणि ऑक्टेन पाहिजे. हे कॉम्बिनेशन असेल तर आपला आन्सर काय आहे? तर करेक्ट आहे. मग बघून घ्या याच्यामध्ये कोणतं कॉम्बिनेशन आपल्याला काय दिसते. बघा, या ठिकाणी 3 नंबरला ऑक्ट कुठं आहे? इथे हेप्ट आहे, म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल झाला. इथे हेप्ट आहे, हा ऑप्शन झाला कॅन्सल. राहिले 2 ऑप्शन. 3 नंबरला इथं OL आहे, इथं 6 नंबरला झाला हाही कॅन्सल. म्हणजे ऑप्शन काय मिळाला आपल्याला? 6. सी नंबर ऑप्शन मिळाला. काय बघा, 6 मिथिल आहेत का? तर 6 मिथिल आहे. 4 EN आहे का? 4 EN आहे. 3 OL आहे का? 3 OL आहे. आणि ऑक्ट पाहिजे तर मिथिल आहे. म्हणजे काय फॉर्म्युला तयार झाला? 6 मिथिल ऑक्ट 4 EN 3 ऑल. तर अशा पद्धतीने देखील आपण काय करू शकतो? बघून सबस्टिट्यूशन बघून आपण काय करू शकतो? ऑप्शन इलिमिनेट करून आपण काय करू शकतो? करेक्ट आन्सरपर्यंत आपण पोहोचू शकतो. पुढे काय विचारलंय? आयडेंटिफाय अ ब्रिज नेम ऑफ CH2 ट्वाईस आणि CH3 ग्रुप दिलेला आहे. मग आता CH2 ट्वाईस CH3 ग्रुप. आता म्हणजे हा मॉलिक्यूल कसा आहे बघा, की CH3 आहे, CH3, परत CH2 आहे, आणि त्या CH2 ला ट्वाईस आहेत, म्हणजे CH3 काहीतरी घोळ झालेला आहे. आपण एक क्वेश्चन चेक करू.
काहीतरी क्वेश्चनमध्ये जरा घोळ आहे असं वाटतंय. CH3 CH2 नंबर 24. एकच मिनिट. बघू आपण ह्याच्यात थोडासा काय गेलं. हॅलो. ओके. की CH2 ट्वाईस दिलेला आहे आणि ते CH3 आहे. हे जर स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल CH3 असं होईल, आणि पण CH2ला CH2 नाही, ते CH3ला CH2 ट्वाईस आहेत. पण हे असं जर करायचं म्हटलं तर याची बॅलन्सी सॅटिस्फाय होत नाही. आपण मी कमेंटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं काही अडचण आहे किंवा क्वेश्चन काय तर बहुतेक चुकलेला आहे, तो आपण करेक्ट करून घेऊ. शेवटचा क्वेश्चन बघू आपण 25. काय दिलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ ट्रू फॉर काय पायरन. आता पायरन मगासपासून मी तुम्हाला वेगवेगळे स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलेले आहेत. मग त्या पद्धतीने आपल्याला काय करायचे, स्ट्रक्चर ड्रॉ करायचे आहेत, आणि मग आपल्याला ह्याचं ऑप्शन कोणता आपला फॉर्म्युला करेक्ट आहे. तर हे मी तुमच्यासाठी सोडतो आहे क्वेश्चन 25. आपण काय करू, एक एक क्वेश्चन. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला स्ट्रक्चर कॅल्क्युलेट करायचं आहे, पायरनचं काय आहे, आणि ते प्रोव्हाइड करायचं आहे. म्हणजे त्याचा आन्सर कोणतं करेक्ट येईल यासाठी तुमच्यासाठी हा क्वेश्चन्स आहे. तर तुम्ही फाइंड आउट करा आणि याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर अशा पद्धतीचा हा जो बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री नावाचा जो टॉपिक आहे तो आपण लास्ट लेक्चरला पाहिलाच होता, आणि त्याच्या रिगार्डिंग जे कन्सेप्ट होत्या ते लास्ट लेक्चरला झालेत. त्या कन्सेप्टवर आधारित जे MCQ आहेत ते आपण ह्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलेले आहेत. तर चांगली तयारी करा, जेणेकरून जास्त आपल्याला 95+ पर्सेंटाईल कसे पडतील याचा आपल्याला विचार करायचा आहे. फक्त विचार करून उपयोगाचा नाही, त्या दिशेनं आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. तर व्यवस्थित याचे बघा, ह्याचा आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, आणि कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर काय आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. पुन्हा भेटू नेक्स्ट टॉपिकमध्ये, जे हायड्रोकार्बन आहे. हायड्रोकार्बनच्या रिगार्डिंग आपण उद्याच्या लेक्चरला कन्सेप्ट आणि त्याचे जे MCQ आहेत, PYQ आहेत, ते पुढील लेक्चरमध्ये आपण काय करू, कंप्लीट करू. तोपर्यंत पुन्हा भेटू पुढील लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद.